मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण पाहिलं की केवळ जय भीम म्हणणे किंवा बाबासाहेबांचे नाव घेणे म्हणजे आंबेडकरी होणे नाही. आता पुढचा महत्वाचा प्रश्न, हातात निळा झेंडा घेतला म्हणजे तो माणूस आंबेडकरी विचाराचा असतो का? या प्रश्नाचे उत्तर देताना भावना बाजूला ठेवाव्या लागतील आणि विचारांना प्राधान्य द्यावं लागेल. कारण झेंड्याचा रंग विचार ठरवत नाही, तर माणसाची कृती, त्याचे चारित्र्य आणि भूमिका त्याचा विचार ठरवते. निळा रंग हा ज्ञानाचा, विशालतेचा, आकाशाचा आणि समतेचा संदेश देणारा रंग मानला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत निळ्या रंगाला विशेष स्थान प्राप्त झाले. परंतु केवळ निळा झेंडा हातात घेतल्याने कोणी आंबेडकरी होत नाही किंवा निळ्या झेंड्यासोबत युती आघाडी करून कोणी आंबेडकरी होत नाही. जर तसे असते तर समाजात अन्याय, भ्रष्टाचार, जातीयवाद, धार्मिक वाद आणि अंतर्गत गटबाजी कधीच दिसली नसती. आज अनेक जण निळा झेंडा घेऊन एकमेकांवर टीका करतात, एकमेकांचा अपमान करतात, स्वतःच्या समाजात भिंती उभा करतात. मग प्रश्न पडतो, हा बाबासाहेबांचा मार्ग आहे का? बाबासाहेबांनी दिला होता विचारांचा वारसा, व्यक्तिपूजेचा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना एकच गोष्ट शिकवली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण या 3 शब्दांचा अर्थ काय? शिका म्हणजे शिक्षण घ्या, पण फक्त पदवी नव्हे तर विवेक, विज्ञान आणि तर्कशक्ती आत्मसात करा. संघटित व्हा म्हणजे व्यक्तीभोवती नव्हे तर मूल्यांभोवती एकत्र या. संघर्ष करा म्हणजे हिंसा नव्हे तर संविधानाच्या चौकटीत राहून अन्यायाविरुद्ध उभे राहा. आज आपण स्वतःला विचारले पाहिजे, आपला संघर्ष समाजासाठी आहे की केवळ सत्तेसाठी? आज अनेक राजकीय पक्ष स्वतःला आंबेडकरी म्हणवून घेतात. अनेक पक्षांच्या झेंड्यावर निळा रंग आहे, पण एखाद्या पक्षाचा झेंडा निळा आहे म्हणून तो पक्ष आपोआप आंबेडकरी विचारांचा ठरत नाही. खरा प्रश्न असा आहे, त्या पक्षांच्या धोरणांमध्ये संविधानिक मूल्यांचा आदर आहे का? सामाजिक न्यायासाठी सातत्याने काम आहे का? महिलांना समान संधी दिली जाते का? बौद्ध, मागास, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांच्या प्रश्नावर प्रामाणिक भूमिका घेतली जाते का? भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका आहे का? देशहिताला पक्षहितापेक्षा प्राधान्य दिले जाते का? जर या प्रश्नाची उत्तरे होय असतील तर त्या विचारांचा आदर केलाच पाहिजे. पण केवळ रंग, घोषणा किंवा फोटो पुरेसे नसतात. आंबेडकरी म्हणजे द्वेष नव्हे. आज सोशल मीडियावर आपण पाहतो, जो वेगळे मत मांडतो त्याच्यावर लगेच हल्ले होतात, शिवीगाळ होते, ट्रोलिंग केलं जातं. हा कोणता विचार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतभेद मान्य केले, पण मतभेद निर्माण करण्याचे कधीही समर्थन केले नाही. त्यांनी वाद घातले पण वैर निर्माण केले नाही. त्यांनी टीका केली पण पुराव्यासह केली. त्यांनी विरोध केला पण संविधानाच्या चौकटीत राहून केला. आज आपण त्यांच्याकडून हाच धडा शिकण्याची गरज आहे. राष्ट्र प्रथम की पक्ष प्रथम? खरा आंबेडकरी कोण? जो प्रत्येक वेळी राष्ट्रहिताला सर्वोच्च मानतो. कारण भारतीय संविधान हे भारतीय राष्ट्रासाठी लिहिले गेले आहे. ते कोणत्याही एका पक्षासाठी नाही, कोणत्याही एका जातीसाठी नाही, कोणत्याही एका धर्मासाठी तर नाहीच नाही. ते प्रत्येक भारतीयासाठी आहे. म्हणून जो संविधानाचा सन्मान करतो तो राष्ट्राचाही सन्मान करतो. जो राष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो तो बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधात उभा राहतो. स्त्री पुरुष समानता हा आंबेडकरी विचारांचा पाया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या अधिकारांसाठी केलेला संघर्ष हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या सामाजिक संघर्षापैकी एक आहे. हा संघर्ष सर्व भारतीय महिलांसाठी होता. त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा आग्रह धरला, संपत्तीवरील अधिकारांचा आग्रह धरला, समान संधीचा आग्रह धरला. जर एखादी व्यक्ती स्वतःला आंबेडकरी म्हणवत असेल पण घरातील महिलांनाच समान अधिकार देत नसेल तर त्याने बाबासाहेबांचा विचार समजून घेतलेला नाही. स्वतःला विचारा, मी कोणाचा द्वेष करतो का? मी जातीच्या आधारावर लोकांना मोजतो का? मी संविधानाचा आदर करतो का? मी महिलांचा सन्मान करतो का? मी राष्ट्रहिताला प्राधान्य देतो का? मी सत्ता स्वीकारण्याची तयारी ठेवतो का? जर या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांच्या अगदी जवळ आहात. मित्रांनो, लक्षात ठेवा,
जय भीम ही फक्त घोषणा नाही, निळा झेंडा ही ओळख आहे. पक्ष हे राजकीय माध्यम आहे, पण आंबेडकरी विचार ही जीवन जगण्याची पद्धत आहे. आणि जीवनात जर समता, बंधुता, न्याय, संविधान, राष्ट्रप्रेम आणि मानवता नसेल तर केवळ घोषणांनी कोणीही आंबेडकरवादी होत नाही. डॉक्टर आंबेडकरांचा राष्ट्रवादच देशाला पुढे नेऊ शकतो आणि ती सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत आज आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण कसे केले जाते, विचार आणि सत्तेचा संबंध काय आहे आणि सर्वात महत्वाचे खरा आंबेडकरी कसा ओळखायचा. पुढील भाग हा संपूर्ण मालिकेतील सर्वात प्रभावी भाग असेल. त्यामध्ये समकालीन राजकारण, संविधानिक मूल्य, समाजातील जबाबदारी आणि खरा आंबेडकरी या संकल्पनेचा प्रभावी निष्कर्ष मांडला जाईल. थेट वार्ता सोबत राहा. धन्यवाद.